नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझी शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आपल्या जवळपास 16 जून रोजी पेरणी केलेल्या सोयाबीन पेरणी केलेल्या शेतामध्ये उभे आहो आणि 16 नंतर फारसा काही पाऊस झालेला नाही. तर काही ठिकाणी सोयाबीन उगवत आहे, काही ठिकाणी उगवत नाही. तर काय परिस्थिती होते आता, जर का उद्या किंवा परवा पाऊस नाही आला तर दुबार पेरणीचं संकटसुद्धा येऊ शकते किंवा जमिनीतून दाणे उगवतील का, आपलं काय म्हणणं आहे. आपण हा व्हिडिओ पाहून कॉमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्या ही अपेक्षा. तर चला बघूया. आज जवळपास 23 तारीख आहे आणि आज 23 तारखेला 16-17 तारखेला पेरणी केलेलं सोयाबीन कशा रीतीनं निघलं आहे आणि का नाही निघत ते सुद्धा बघू. तर ही 16 तारखेची सोयाबीन अशी निघालेली आहे. बऱ्याच अंशी ताशी लागली, हे 2 तास ताशी लागले. तर हे तास अजून बघा, काही ठिकाणी उगवलं आहे, काही ठिकाणी उगवतं आहे. ही तूर, हे परत सोयाबीन. आता या ठिकाणी हे सोयाबीन उगवलेलं आहे आणि या ठिकाणी जर आपण उकरून पाहिलं तर हे अशा प्रकारे सोयाबीनला कोंब आलेले दाणे आत पडलेले आहेत. म्हणजे हे बघा, हे बघा, दाणे आहे ते उगवू सुद्धा शकतात, पण पाण्याची कमतरता, हे असं टोकन अडकणे ज्याला म्हणतो आपण, असं झालेलं आहे. आणि ज्या ठिकाणी थोडेफार दाणे आपण बैलाच्या टिफिननं पेरणं केलं आणि मागं रास्त्या नव्हत्या, पहार लावलेली होती, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता, तर त्या ठिकाणी असे दाणे निघलेले नाही. हे जे काही पाय दिसतात हे रोह्यांचे आहे. यामुळे आम्ही पेरणी थोडीशी दाट करतो, कारण आत्ताच ही कवळी झाडे यांच्या पायाने बघा मोडलेली आहेत. अगोदरच उगवण शक्ती होत नाही आहे आणि त्यात असे बघा. आता ह्या ठिकाणी हा काकर काही ठिकाणी उगवला, काही ठिकाणी उगवला नाही, अशी परिस्थिती बऱ्याच शेतकऱ्यांची आहे. बऱ्याच शेतामध्ये ही तुरीची ओळ, कारण 16 तारखेला पेरल्यानंतर 19 तारखेला थोडाफार पाऊस पडला आणि त्यानंतर आता आजची 23, आज ही पाऊस नाही. हे 8 तास यावरचं बियाणं काही उघडं आहे आणि काही उगवलं नाही. ही परिस्थिती, आपलं हे अतिशय मुरमाड शेत आहे हिच्यातली आहे. आणि या अगोदरचं पेरणं म्हणजे जवळपास 15 तारखेला आपण जी सोयाबीन पेरली होती, एक दिवस अगोदर, ती ही अशा प्रकारे दिसत आहे. ही तूर, ही सोयाबीन, असे आत्रे म्हणता येईल त्याला, आपण पडत आहे. पण त्या ठिकाणी बियाणे आहे जमिनीमध्ये. आता मी उकरत नाही कारण त्याला कोंब फुटलेले आहे आणि आपण ते बघू शकता. तर अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी उगवण झालेली नाही. पण मागील वर्षीसुद्धा हाच प्रॉब्लेम झाला होता. तर आपलं सोयाबीन 10 ते 15 दिवसानंतर पाणी पडल्यावर उगवले होते आणि चांगले उगवले होते. यावर्षीसुद्धा पाण्याची कमतरता आहे. बऱ्याच ठिकाणी दाणे तसेच आहे. हे पहा, हे दाणे सोयाबीनचे उघडे आहे ते तसेच आहे. तर थोडीफार अशी उगवण झाली असेल आणि काठामेरा आल्या असतील तर शेतकऱ्यांना विनंती आहे की एक पाऊस पडेपर्यंत आपण कृपया वेट करा. पाणी पडल्यानंतर 2 ते 3 दिवस थांबा, लगेच ते कोंब वर येतील. अन्यथा आपल्याला दुबार पेरणीचा विचार करावे लागेल. आपल्या भागात काय परिस्थिती आहे कॉमेंट करून सांगा. आणि कोणाला जर या बाबतीत अनुभव असेल तर त्यांनी त्याची अनुभवाची सुद्धा कॉमेंट करावी. धन्यवाद.